नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या वॉटरमेलन टरबूजाच्या प्लॉटवर आणि याची लागवड होऊन जवळपास 1.25 महिना ते 1.5 महिना पूर्ण होतोय आणि यामध्ये थोडंसं ढासमी झालं आहे। ही पहा, तूट आमची आता काही निघालेली आहे। तर इथं जे सुरुवातीचा जे प्रॉब्लेम झालता त्याच्यामध्ये काही चुका झाल्या। त्यामध्ये आता याची जी स्टेज आहे 1.25 ते 1.5 महिना, याची आता सेटिंग सुरू होईल 1.5 महिन्यापासून। ही पहा, तुम्हाला शेंड्यालाची सेटिंग चालू झालेली दिसते, कळी, आणि हे आपलं उगवत आहे। तर ह्याचं जे गणित आहे थोडंसं आता चुकल्यात गणती आहे, पण याला आता आपण डेव्हलप करणार आहोत। तर मित्रांनो, वॉटरमेलन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर्मिनेशन ज्यावेळेस आपल्याला आपण बेड मारतो तसं तर सुरुवातीचं जे पूर्वमशागत आहे, ही पूर्वमशागत पण खूप महत्त्वाची आहे। पूर्वमशागत जर व्यवस्थित नाही झाली तर आपल्या रानामध्ये कल्टिवेशन बरोबर नाही झालं तर आपल्या रानामध्ये असे मोठाले ढेकळं राहतात। हे पहा, ढेकळं दिसतात मोठाले। मग मोठाले ढेकळं जर राहिले तर बेड बरोबर पडत नाही आहे ना। मग बेड जर बरोबर नाही पडलं तर त्या बेडवर आपल्याला व्यवस्थित ड्रीप आतरता येत नाही। ड्रीप इकून तिकून आतरून घेतलं तर पन्नी बरोबर बसत नाही। पन्नी बरोबर बसली तर बरोबर आपल्याला चालता येत नाही, मजुरांना लागवण करण्यासाठी, बायाला वगैरे। पुन्हा नंतर वॉटर सोल्युबल खताचे डोस, खुरपण, आंतरमशागत यासाठी जे आपल्याला मधी कामं करायचे आहे ते कामाला पण अडचण येते। तर मित्रांनो, एक सांगायचं उद्दिष्ट म्हणजे की गडबड करू नका। कारण मित्रांनो, कुठल्याही क्रॉपमध्ये गडबड करू नका। कारण गडबड जर केली आणि थतरमतर जर कल्टिवेशन केलं आणि आपण गडबड जर लवकर प्लॉट लावायचा आहे म्हणून किंवा उशीर व्हायला लागला आहे म्हणून जर आपण थोडंसं काही कामासाठी थोडा काय म्हणतात त्याला, जर कंटाळा केला तर ते पुढे त्या क्रॉपलाईनमध्ये आपल्याला खूप त्रासदायक ठरतं। तर मित्रांनो, की थोडंसं लक्ष द्या की पूर्वमशागत आपण बेडवर जे बेसल डोस बनवून टाकला आहे तो बेसल डोस पण खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर पिकाच्या वाढीची अवस्था आणि त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये लागणारं न्यूट्रिशन मॅनेजमेंट एलिमेंट्स किती प्रकारचे आहेत, बाजारामध्ये उपलब्ध असणारे एलिमेंट्स आणि पिकाची वाढीची अवस्था यानुसार खताचं फर्टिगेशन तुम्हाला जमलं पाहिजे। फर्टिगेशन म्हणजे काय मित्रांनो, की थेंबाथेंबानं पाणी आणि थेंबाथेंबानं खतं देणं म्हणजे याला फर्टिगेशन असं म्हणतात। फर्टी इरिगेशन, खताचा डोस आणि पाणी याचं मॅनेजमेंट जे ड्रीपमधून आपण जे करतो त्याला फर्टिगेशन असं म्हणतात। तर हे फर्टिगेशन शेड्यूल पण आपल्याला जमलं पाहिजे। पिकाची वाढीची अवस्था, स्टेज आणि त्याचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि आपल्याला द्यायचा खताचा डोस, यामध्ये व्यवस्थित जर संतुलन असेल, राईट टाईम राईट ऑपरेशन जर केलं आपण, तर योग्य वेळी योग्य काम करा, आपल्याला भरघोस आणि दर्जेदार पीक आपल्या रानामध्ये डोलदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल। गडबड करू नका मित्रांनो आणि राईट टाईम राईट ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करा। पहा, किती छान आयबल निघालेला आहे, एक नंबर, जबरदस्त, वा। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद।